नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करणार आहोत ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ. तर हा चित्रपट ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन 5 वर्षानंतरची कथा आहे. ही एक स्वतंत्र कथा आहे. यात नवीन पात्रे आहेत. हा चित्रपट जुलै 2025मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला असा प्रतिसाद मिळाला होता. आणि भव्य दिव्य अशी कलाकृती म्हणजे चित्रपटगृहात पाहताना एक आनंद भेटतो. त्यामुळं असे भव्य प्राणी आहेत ते स्क्रीनवरती पण सामावत नाही किंवा खूप मोठे असतात, तर मजा येते पाहायला. तर आता आपण कथेबद्दल थोडं बोलूया. तर कथेची सुरुवात एका फार्मास्युटिकल कंपनीने केलेली आहे, जी जगातील 3 सर्वात मोठ्या डायनासोर प्रजातींकडून एक मोसासॉरस, एक टायटानोसॉरस आणि एक क्वेटझालकोट्लस यांचा DNA त्यांना म्हणजे पाहिजे असते. तर त्यांना ते नमुने मिळवण्यासाठी एका गुप्त मोहिमेचे आयोजन करतात. या DNA पासून हृदयविकारावर उपचार करणारे एक क्रांतिकारी औषध बनवायचे यांना, ज्यातून कंपनीला मोठा नफा अपेक्षित आहे. म्हणजे फक्त एक औषध बनवण्यासाठी त्यांना म्हणजे ते डायनोसॉरचा नाही का म्हणजे DNA वगैरे ते नमुने मिळवण्यासाठी एक हा गुप्त मोहीम असते. तर या मोहिमेसाठी निवडलेल्या टीममध्ये कुठले मुख्य पात्र आहेत तर त्याबद्दल आपण बोलूया. तर झोरा बेनेट, जी की एक कुशल गुप्त ऑपरेशन तज्ज्ञ आणि मिशन लीडर आहे. डॉक्टर हेनरी लुमिस, एक पॅलेओन्टॉलॉजिस्ट आणि डॉक्टर ॲलन ग्रँटचा माजी विद्यार्थी, जो टीमचा नैतिक मार्गदर्शक आहे. म्हणजे नाव पण असे म्हणजे पॅलेओन्टॉलॉजिस्ट म्हणजेच पुरातत्वशास्त्रज्ञ असा त्याचा म्हणजे एक मराठी अर्थ आहे. तर बाकी डंकन क्रिकेट, जे की टीम लीडर आणि झोराचा विश्वासू सहकारी आहे. बाकी मार्टिन क्रेप्स, फार्मा कंपनीचा प्रतिनिधी, ज्याला फक्त नफ्याची चिंता आहे, बाकी त्याला काही घेणं देणं नाही. तर ही टीम ली सेंट हुबर्ट नावाच्या एका वेगळ्या बेटावर जातात, जिथे शेवटचे डायनोसॉर राहतात. तिथे त्यांची भेट डेलगाडो कुटुंबाशी होते, ज्यांची नौका मोसासॉरसने उलटवलेली असते. सर्वजण बेटावर अडकतात आणि डायनासोरपासून वाचण्यासाठी धडपडतात. त्यांना बेटावर काही नवीन उत्परिवर्तित डायनासोर जसे की म्युटाडॉन आणि 6 पायांचा डिस्टॉर्ट्स रेक्स यांचा सामना करावा लागतो. म्हणजे ते प्रवास करत असताना ज्यांना जो डायनासोर हवा आहे तर त्याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळे डायनासोर असे भेटत राहतात. तर असा एक प्रवास आहे त्याच्यामध्ये. शेवटी मार्टिन क्रेप्स DNA नमुने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण डिरेक्स त्याला खातो. वाचलेले लोक बेटावर निसटतात. झोरा आणि हेनरी ठरवतात की हे DNA नमुने फक्त एका कंपनीकडे न देता संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी खुले केले जातील. म्हणजे एकाच कंपनीची मक्तेदारी नसावी म्हणून नाही का, सर्व कंपन्यांना बऱ्याच जेवढ्या जे औषध निर्मिती करतात तर त्यांना ते देतात, असा निर्णय घेतात. बाकी महत्त्वाच्या गोष्टीवरती भर देऊया आपण की काय काय आहे. की हा चित्रपट मूळ ज्युरासिक पार्क कादंबरी आणि चित्रपटाप्रमाणे थरारक आणि भीतीदायक आहे. यात अनेक नवीन डायनासोर प्रजाती आणि डिझाईन्स सादर करण्यात आले आहेत. हा चित्रपट मागील कथेशी जोडलेला असला तरी तो एका नवीन ठिकाणी आणि नवीन कलाकारांसह एक ताजी कथा सांगतो. तर असा होता चित्रपटाचा रिव्ह्यू. तर तुम्ही जर तो पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला आणि बाकी मी कसा रिव्ह्यू सादर केला तर याबद्दलही तुम्ही व्यक्त कमेंट्स बॉक्समध्ये होऊ शकता. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी माझं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. वेळ खूप झालेला आहे, म्हणजे आज 6 डिसेंबर आहे, मध्यरात्रीचे 12:30-1 वाजलेले आहे. तर मी हा चित्रपट 11 जुलै 2025ला पाहिला होता. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर तुमचे सबस्क्रायबर म्हणजे नाही का व्ह्यूज वगैरे जास्त चांगले आले तर मी चित्रपट पाहिल्यासुद्धा लगेच समीक्षा प्रदर्शित करत जाईल. सध्या प्रतिसाद काहीच नसल्यामुळे मी अशी नाही का जसा वेळ भेटलो तसे मग रिव्ह्यू करत असतो समीक्षा आणि चॅनलला सोडत असतो. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.